महेश पाटील यांनी जे आमच्या पॅनलला पाठिंबा देऊन आमच्या राज्य गटामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, या कार्यक्रमानिमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित ज्यांनी आताच आमच्या कुटुंबामध्ये प्रवेश केला ते माननीय महेश पाटील, उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सदाशिव गोपाळ पाटील ते मंडळाना, उपस्थित आप्पासाहेब पाटील, तुकाराम देवेकर, राज्य बँक चेअरमन MP पाटील, कारखाना संचालक सुनील मगदूम, आपले उमेदवार जयवंत पाटील, उपस्थित बिद्री कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दत्तम्मा खराडे, उपस्थित थोरल्या मळग्याचे आमचे सहकारी दिगंबर असवले, RB पाटील साहेब, उपस्थित KD गुरव, विक्रम पाटील आणि महेश पाटील व आलेले त्याचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी बंधू भगिनी, युवक, शेतकरी, सभासद आणि आमचे सर्व पत्रकार मित्र. हा एक योगायोग असतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. म्हणजे मी आता जेव्हा माझा आणि महेशचा भेट झाली की आता आपण हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर सुरुवात झाली की महेशच्या घरामध्ये त्याचे प्रमुख कार्यकर्ते घेऊन कार्यक्रम करायचा. नंतर तो कार्यक्रम वाढत वाढत हॉलमध्ये गेला आणि आता तर महेश पाटलाच्या प्रवेशाला चक्का मेळावा झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. बिद्री सहकारी साखर कारखाना, ज्याचा मी प्रत्येक भाषणामध्ये जेव्हा उदाहरण देतो 2005चं, की स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेब हे पहिल्यांदा एकत्र आले, त्याचं मी नेहमी उदाहरण देतो. सत्ता आली, त्याचं राजेना आणि आम्हाला अभिमान वाटला, पण त्या बिद्रीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर गटामध्ये फाळणी पण झाली. ती तिथून सुरुवात झाली, मला आठवते. आणि आज योगायोग बघा की 17 वर्षाच्या नंतर त्याच बिद्री इलेक्शनच्या निमित्ताने गट परत एकत्र येतोय आणि सगळी माणसं एकत्र येत आहेत. हे माझ्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. महेशची आणि माझी ओळख 2017 पासून आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मी प्रचंड प्रयत्न केला याला माझ्या गटात प्रवेश करायचा. नाही म्हणजे मी खरंच प्रचंड, म्हणजे तिथं दोघं बसली ती, प्रचंड प्रयत्न केला. पण मला नेहमी म्हटले, रमेश, आमचे नेते उभारले, कोण नसू दे राजे, मी माझ्या नेत्यांचा प्रचार करणार, बाबांचा प्रचार करणार. मी तुमच्या गटामध्ये प्रवेश करू शकत नाही. मी माझ्या नेत्याशी बांधील आहे आणि माझ्या नेत्याच्या पाठीशी मी राहणार. म्हणजे हे मी आवर्जून सांगतो, ही एकनिष्ठपणा याच्यावरच मी फिदा झालो. मी खरं सांगतो की तेव्हापासून मी डोक्यात धरला की आता माणूस पाहिजे. आणि जेव्हा आमदारकीला त्रिकोणी लढत झाली तेव्हा मी महेशला म्हटलं, मला तुझं उत्तर माहिती आहे, मग मी काय फार तुझ्या मागे लागणार नाही. ठीक आहे, त्यावेळी ज्या काही गोष्टी झाल्या त्या त्यावेळीच्या परिस्थितीप्रमाणे योग्य होत्या. पण इलेक्शन झाल्यानंतर मी महेशला म्हटलं की आत्ता ही वेळ आहे की या आपण एकत्र येऊया. आणि बिद्रीच्या निमित्ताने त्यांनी आज या पॅनलला पाठिंबा दिला. आम्हाला प्रचंड बळकटी मिळाली. सगळ्यात महत्वाचं की मळगे खुर्दमध्ये एक आमच्या गटाला जे एका काळी राजेंचं या गावावर वलय होतं, आज महेशच्या म्हणजे कुठला प्रवेश झालाच नाही, घर वापसी झाले. परत मूळ घरामध्ये महेश आलाय आणि ती परत बळकटी देऊन या परिसरामध्ये एक चांगलं नेतृत्व दिगंबरच्या साथीला मिळाल्याबद्दल मी महेशचं या गटामध्ये मी स्वागत करतो. प्रचंड कष्टामधून पूर्ण घरानं, म्हणजे ज्या कष्टातून त्यांनी वडिलांचा वारसा चालवत, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय असेल, सेवा संस्था असेल, दूध व्यवसाय असेल, हे वाढत त्यांनी घेतलं. प्रचंड परिश्रम केले. आणि मी खरं सांगू की एवढ्या वर्षामध्ये हसन मुश्रीफांना टक्कर देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या वर्षामध्ये कुठलीही सत्ता नसताना एकट्या महेशने ह्या परिसरामध्ये त्यांना टक्कर दिली. या हुनरलाच मी केलं. आणि आता ही वेळ आली आहे महेश, की आता आपण सगळी एकत्र आलो पाहिजे. मी या निमित्ताने
या बिद्रीच्या निमित्ताने महेशला एक जबाबदारी देईन आणि मी आवाहन करतो की राजे गटाचे सगळे कार्यकर्त्यांना मी या निमित्ताने आवाहन करतो, या बिद्रीच्या निमित्ताने ही बिद्री जी आहे ना, हे कागलच्या येत्या परिवर्तनची पायाभरणी होणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, सगळ्यांना मी आवाहन करतो की परत जुना राजेगट आपण एकत्र येऊया. आपण सगळ्यांनी निर्णय घ्या, कुठला प्रवेश नाही, आपण मूळ घरात येतो आणि आपला जो हेतू आहे की कागलमध्ये स्वराज्य निर्माण करायचं आहे, त्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी मी राजेसाहेबांच्या काळामध्ये राजेसाहेबांचे जे मावळे होते त्या सगळ्यांना आवाहन करतो की जसं महेश एकत्र आलाय तसं आता यानंतर आपण सगळ्यांनी या. कारण येत्या काळामध्ये समरजित घाडगे आमदार होणार नाही, आपण सगळी आमदार होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं. मी महेशला मगाशी उठताना म्हटलं की काही आपण आपल्या नेत्यांवर बोलू नका, पण त्याला ज्या भावना होत्या ते त्यांना सांगायच्या होत्या. मी हेही सांगतो महेश की तो निर्णय जे काय तुला उमेदवारी मिळाली नाही, तो निर्णय तुमच्या नेत्याचा नव्हता. तुम्हाला तुमची उमेदवारी कापायचं काम जर कोणी केलं असेल तर हसन मुश्रीफ साहेबांनी केले. मी आवर्जून सांगतो, ही लोक चालत नाही, ही यादी चालत नाही आणि हे सगळीकडे बघितले. हे तुमच्या नेत्यांचा निर्णय तो नव्हता, ते हसन मुश्रीफांचा निर्णय होता. कारण तुम्ही जर संचालक झाला तर कोणाच्या बाचं तुम्ही ऐकणार नाही, हे त्यांना माहिती आहे. आणि ज्या ज्या माणसांनी मला आयुष्यभर लढत दिली, ज्या ज्या माणसांनी कधीही माझ्या दाराची पायरी चढली नाही, या लोकांना कुठली पदं आम्ही मिळू देत नाही. त्याच्यामुळं माझं मत आहे की आता या इलेक्शन निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या बिद्रीमध्ये परिवर्तन घडवायला पाहिजे. आणि मी महेश आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज शब्द देतो आणि मी माझा शब्द कसा पाळतो हे आपण सगळ्यांनी पाहिले. मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या प्रत्येक जण त्यांच्या परिस्थितीप्रमाणे योग्य होतं. मी इलेक्शनला उभारलो, मी योग्य होतो. बाबांना उभारले, ते त्यांच्या बाजूने योग्य होते. कोणाचं काही चुकलं मी असं म्हणत नाही, ते त्या वेळीच्या परिस्थितीप्रमाणे ते निर्णय झाले. प्रत्येक जण आपल्या बाजूने मागचं सगळं सोडून द्या. आता पुढे आपल्याला हे स्वराज्य घडवायचं आहे. पुढचं आमदारगी जी आहे सामान्य जनतेची आहे आणि तुम्हाला जे काय पाठबळ लागेल हे 100% आम्ही देणार. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की कोणी तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम त्याच्या वाकडं समरजी घाडगे जाईल, एवढं मी सांगतो. आता ह्या 7 वर्षामध्ये तोडीस तोड सगळं जे करायचं मी पण शिकलोय. त्याच्यामुळं कार्यकर्ते आज समरजित स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आज माझी जी काय ऐपत आहे ते माझं कर्तृत्व नाही, माझ्या कार्यकर्त्यांचं कर्तृत्व आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जी कामं केली त्या निमित्ताने समरजी घाडगे घडला आणि असेच कार्यकर्त्याला आम्हाला गरज आहे. म्हणजे थोरल्या मळग्यामध्ये पण दिगंबरनी प्रवेश केला, तिथून माझा गट घडला. इथं पण बरेच लोकांनी मळगे खुर्दमध्ये प्रवेश केला आणि आज महेशच्या प्रवेशाने एक चांगली बळकटी आम्हाला या परिसरात मिळाली आहे. या मळगे खुर्दच्या युवकांची मला माफी मागायची आहे की गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, मला कुठं व्यासपीठ मिळालं नाही, त्याच्यामुळे मी त्यांची जरा माफी मागतो. पण आता सगळ्यांनी मिळून पुढे पाऊल टाकत राहायला पाहिजे. कागलच्या विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि ज्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलोय ते म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना. मी तुम्हाला सांगू, 17 वर्षामध्ये त्या कारखान्यामध्ये चुकीचा कारभार झालाय, ते एका जोडीमुळे झालाय. त्या जोडीचं नाव KP पाटील साहेब आणि हसन मुश्रीफ. ही जोडीच आहे. म्हणजे हे एकटं काय करत नाही, दोघं ठरवून करतात. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही असं करा. आता बघा, जयवंतरावनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, या गावामध्ये 427 सभासद आहेत. याच्यापैकी किती सभासदांचा ऊस बिद्रीमध्ये गेलाय? गेलाच नाही ना, बरोबर. आता मग मला सांगा, खरंच वाटतं का बिद्री सहकारी साखर कारखाना कागलमध्ये आहे असं प्रश्नचिन्ह पडला लागलाय. म्हणजे हे बघा, प्रत्येक कारखान्यामध्ये 15 ते 20%, जास्तीत जास्त 25% ऊस विल्हेवाट होते. मागच्या वर्षी शाहूमध्ये पण 18% होतं. मी आता या गावाची माहिती काढली, 85% ऊस विल्हेवाट झाली.
म्हणजे शाहूमध्ये 18%, सदा कारखान्यामध्ये 18%, 20%, आणि या गावामध्ये बिदरी कारखान्याचा ऊस किती 85% पर्यंत विल्हेवाट झाली. विल्हेवाट. आता हे विल्हेवाट का होते? कारण जाणून बुजून इथं यंत्रणा द्यायचीच नाही. बरोबर? यंत्रणा द्यायची नाही, शेती सेंटर चालवायचं नाही. आणि याच्या मागे हेतू काय माहितीये का? कारण हे सगळे जे सभासद आहे ते काळामध्ये राजेसाहेब मंडलिक साहेबांनी केले, हे आम्हाला मतदान देणार नाही म्हणून ह्यांचा ऊस घ्यायचाच नाही. हे राजकारण. आणि सहकार कायद्यामध्ये एक तरतूद आहे की सलग 10 वर्ष ऊस नाही पाठवला तर त्यांचं सभासद रद्द करायचं, म्हणजे ह्यांचा ऊस घ्यायचा नाही आणि भविष्य काळामध्ये जाऊन ह्या सगळ्यांचा सभासद रद्द करायचा. हा डाव बिदरीमध्ये ही जोडी बसून करते. मला एक सांगा, 25 वर्षापासून कागलला एकच आमदार आहेत का नाही? मग त्यांनी कधी KP पाटलांसाहेबांवर भांडण काढलं का? अहो 15,000 सभासद आहे कागल तालुक्यामध्ये, त्यातले 90% सभासदांचा तुम्ही ऊस घेत नाही का, यंत्रणा देत नाही, असं कधी भांडण काढलं का? नाही. कारण हा ऊस बिदरीला नाही गेला तर संताजीला जायलाच पाहिजे ना. स्वतःचा खाजगी कारखाना चालवण्यासाठी त्यांनी 15,000 सभासदांचं पूर्ण हित जोपायचं काम केलं नाही, त्यांच्या विरोधात काम केलं. आता काल बघा, काल भाषणामध्ये ते बोलले की 20 रुपयाची साखर 15 रुपये करतो. बोलले का नाही? करूया म्हटले का नाही? बरोबर. प्रत्येक जनरल बॉडीमध्ये KP साहेबांसमोर आणि मुश्रीफ साहेबांसमोर एक मागणी केली जाते की 20 रुपयाची साखर तुम्ही 15 रुपये, ज्यांचं विल्हेवाट म्हणतो. कधी केली? या जनरल बॉडीला पण तो प्रश्न आला की KP साहेब 20 रुपयाची साखर, मुश्रीफ साहेब 15 रुपये करा. पण तेव्हा काय ते सगळ्यांच्या डोक्यात लई भारीचं वारच होतं. एक हाती आमची सत्ता येणार, मुश्रीफ आणि KPंची सत्ता आलीच, या भावनेमुळे त्यांनी काही केलं नाही. आम्ही प्रत्येक प्रचारामध्ये हा मुद्दा मांडला. लोकांचा रिस्पॉन्स आहे की ऊस जात नाही. आमच्या कारखान्यामध्ये पण साखरेचा दर 12 रुपये आणि जे लोक ऊस विल्हेवाट करतात त्यांना आम्ही 20 रुपयांनी साखर देतो. हेतू काय? की लोकांनी विल्हेवाट केली, त्यांना कुठंतरी वाटावं तरी की त्यांनी विल्हेवाट केली आणि करू नाही ह्याच्यासाठी. इथं तर तुम्हाला विल्हेवाट करतच नाहीये, तुम्हाला यंत्रणच देत नाहीत, तुम्हाला तोडीच देत नाहीत. म्हणजे आज मुश्रीफ आणि KP साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही नाही दिल्यामुळं हे 10 रुपयेचा दर आणि या 10 रुपयेचा दराचं पाप तुमच्या दोघांच्या डोक्यावर आहे, याचं उत्तर ह्या जोडीने दिलं पाहिजे. हे स्पष्ट माझा आरोप आहे. आणि जेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 6 वर्षापूर्वी, कधी हा विषय आला, आता 20 रुपयेचा दर 15 रुपये करतो, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मुश्रीफ साहेबांनी त्यांनी हा प्रस्ताव मांडला, कारण त्यांनी सिद्ध केले की त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली. बघा, 100% परिवर्तन होते म्हणून 20 रुपयेचा दर 15 रुपये करायचं असं आश्वासन दिलंय. आणि त्यासाठी सत्ता आल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो, जसं शाहू कारखान्यामध्ये आणि जसं सदा कारखान्यामध्ये ऊस तोडणीचा कार्यक्रम आहे, सत्ता आल्यानंतर जातीने मी लक्ष देऊन हा शब्द देतो की कागलमधले जेवढे काय सेंटर आहे त्या सेंटरला स्टाफ पूर्ण, जेवढे काय सेंटर्स आहेत त्या सेंटरमध्ये तोडणी यंत्रणा जेवढी लागेल तेवढी पुरवणं, आणि येत्या काळामध्ये जास्तीत जास्त 15,000 सभासदांचा ऊस आणण्यासाठी जसा सक्षम शाहूमध्ये तोडणी वाहतूक कार्यक्रम आहे, तो तोडणी वाहतूक कार्यक्रम हे पॅनल आल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये लागू करेल, असं तुमच्या समोर समरजी घाडगे हा शब्द देत आहे. पण फक्त तोडणी वाहतूक कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. स्वर्गीय राजेसाहेबांनी KP साहेब, मुश्रीफ साहेबांना सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर की ऊस विकासचा कार्यक्रम तुम्ही लागू करा, ऊस विकासचा कार्यक्रम. आता मी बिदरीची माहिती काढली, 40% असे ऊस उत्पादक, टोटल 55,000च्या ज्यांचा काही ऊस येतो, 40% असे ऊस उत्पादक आहेत ज्यांचं एकरी टनेज 20 टनच्या खाली आहे. एकरी उत्पादन 20 टनच्या खाली आहे. आता या शेतकऱ्यांना उद्या किती पण दर द्या, त्यांना शेती परवडणार आहे का? परवडणारच नाही. 2003 मध्ये स्वर्गीय राजेसाहेबांनी ऊस विकास योजना सुरू केली. देशामधला पहिला कारखाना ज्यांनी ही योजना सुरू केली. आम्ही माहिती काढली की आमचे 33% ऊस उत्पादक 20 टनाच्या खाली उत्पादन घेत होते.
त्यांना मार्गदर्शन दिलं, त्यांना ऊस विकासच्या माध्यमातून सगळ्या सुविधा दिल्या. आणि मी अभिमानी सांगतो, आज 20 वर्षानंतर शाहूमध्ये असा एक पण उत्पादक नाही जो आज 20 टनच्या खाली आहे. सगळे उत्पादक 20 टनाच्या वरती गेलेत. परवाच आम्ही ऊस विकास पुरस्कारचा कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये आम्ही एका व्यक्तीला पुरस्कार दिला. तुम्हाला माहिती आहे, तो आधी 12 टन उत्पादन घेत होता. किती? 12 टन. आणि त्याला ऊस विकासच्या योजनेअंतर्गत 20 वर्षाचं मार्गदर्शन दिल्यानंतर परवा त्या जोडप्यांनी 82 टन उत्पादन घेतल्याबद्दल पुरस्कार घेतला. 82 टन, 70 टनची वाढ, 3000 दर धरा. किती झालं? कोण आहे का सर? हा, तिथं आहे बघा. किती झालं? 2,10,000. एवढं त्या शेतकऱ्याला जास्त दर मिळाला. याला ऊस विकास म्हणतात, बरोबर. आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बिद्रीमध्ये लागू करायची आहे, ती म्हणजे माती परीक्षणची लॅब. सदा कारखाना, आमच्या सगळ्या कारखान्यामध्ये माती परीक्षणची लॅब आहे. ही मातृसंस्था, मी काय म्हणतोय, माती परीक्षणची लॅब म्हणजे जसं आपण आपलं रक्त दिल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल किती आहे, आपलं साखर किती आहे, आपलं ब्लड काउंट किती, हे सगळं येतं. तसं मातीचं, जमिनीचा सॅम्पल दिला तर तुमच्या मातीची तब्येत कशी आहे, त्या मातीला कुठली खतं लागतात, कुठली खतं लागत नाहीत, त्या मातीला कुठल्या न्यूट्रिएंटची गरज आहे, याचा फीडबॅक ऊस विकासच्या माध्यमातून आपण लोकांना मार्गदर्शन देतो. अशी अजूनही लॅब बिद्री कारखान्यामध्ये नाही. सत्ता आल्यानंतर त्याला केंद्र शासनाची सबसिडी आहे. सर्वप्रथम ते लॅब सुरू करून बिद्री कारखान्यामध्ये स्वतंत्र ऊस विकासचा विभाग सुरू करणं, बिद्री कारखान्यामध्ये ऊस विकास अधिकारी नेमणं, आणि या माध्यमातून आपल्याला बिद्री कारखान्यामध्ये 40% जे 20 टनाच्या खाली उत्पादन घेणारे उत्पादक आहेत त्यांना 20 टनाच्या वरती पोचवायचं. आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण काम येत्या काळामध्ये आपल्याला करायचं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं भूमिका म्हणजे या बिद्रीमध्ये जे कामगार आहेत ते चिठ्ठीवर आले आणि चिठ्ठीवर रिटायर झाले, बरोबर. चिठ्ठीवर आले आणि चिठ्ठीवर रिटायर झाले. आणि ती जोडी अशी आहे की ते एकामेकाला कामगारांना चिठ्ठ्या कसं द्यायचं हे त्यामध्ये माहीर आहे. बिद्रीमध्ये ती अवस्था, ती संताजीमध्ये चिठ्ठ्यावरच आहेत सगळी पोरं. आज हीच अवस्था आहे. आणि येत्या काळामध्ये मला माहिती आहे की सगळी परमनंट होऊ शकत नाहीत. असे सगळं होणं शक्य नाही. आमच्यात नाही, सदामध्ये कारखान्यामध्ये नाही आहे. आणि मी असंही म्हणत नाही की सत्ता आल्यानंतर ही सगळीची सगळी मोठ्या संख्येमध्ये मुलांना आम्ही डायरेक्टली कारखान्यामध्ये घेणार, मी असं म्हणत नाही. पण मी परवा कोर टीम, आम्ही AY पाटील साहेब, खासदार साहेब, मी, आबिडकर साहेब, मुन्ना साहेब जेव्हा बसलो, जेव्हा आम्ही सगळ्यांनी जे पॅनलची रचना केली चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली, तिथं बसल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काहीतरी धोरण केलं पाहिजे की टप्प्याटप्प्यामध्ये ही मुलं आत कसं घेऊ शकू, याचं काहीतरी प्लॅनिंग तर करूया, बरोबर. मी म्हणत नाहीये आता सपोज 400 मुलं असतील, शक्यच नाही 400 मुलांना एकत्र आणणं, मी खोटं बोलणार नाही. पण त्यांना आत आणायचं काहीतरी धोरण तर पाहिजे. आणि या धोरणावर काम करण्यासाठी मी आपल्याला शब्द देतो की येत्या काळामध्ये आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. आता मी फक्त टीका टिप्पणी केली नाहीये, मी बेसिक 3 मुद्दे आपल्या समोर मांडले जे सत्ता आल्यानंतर बिद्री कारखान्यामध्ये आपण लागू करणार आहोत. ही सगळ्यात महत्वाची बाब. आणि त्यासाठी मला आपल्या सगळ्यांची साथ लागणार आहे. त्यासाठी स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेबांच्या विचाराने आपल्याला कारखाना चालवायचा आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो की सत्ता आल्यानंतर जसं मी शाहू कारखान्यामध्ये लक्ष देतो तसं बिद्री कारखान्यामध्ये समरजी घाडगे तेवढंच लक्ष देऊन या सगळ्या बदल घडवण्यामध्ये मी पुढाकार घेईन. आणि आपल्या सगळ्या सभासदांना सांगतो की हिंदीमध्ये एक म्हण आहे, अभी नहीं तो पॅनल सक्षम झाले का नाही. आता या सक्षम पॅनलला तुमची साथ लागणार, आमच्या प्रत्येक उमेदवाराला तुमची साथ लागणार. कब्बशी चिन्हाला मतदान करून 25 उमेदवार जे पॅनल तुम्ही विजयी करणार आहे, हे तुमची सत्ता आहे, हे तुमचे संचालक आहेत, हे तुमच्यामधून कारखान्याच्या हितासाठी काम करणारे संचालक आहेत. त्यांना आपण साथ द्या. आणि स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेबांच्या विचारांनी आपण हा कारखाना चालवू. तसं आणि हिंदराव पाटील साहेबांच्या, तसंच महेश रावना मी म्हणतो की आपण काम करत राहा. मी महेशला म्हटलं अशी अजून बरीच आमची मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि मी आज आपल्याला शब्द देतो की महेशला भविष्य काळाच्या वाटचालीसाठी जे काय पाठबळ देता येईल
ते पाठबळ मी 100% देणार. आणि ह्या निमित्ताने आज आपण सगळे इथं आलात. एक 24 तासाच्या निरोपामध्ये एवढा मोठा कार्यक्रम या गावामध्ये होतो. त्यासाठी मी महेशच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जसं प्रेम आपण स्वर्गीय राजेसाहेबांवर दिलं तेच प्रेम आज असंच प्रेम माझ्या पाठीशी आणि महेशच्या पाठीशी असू दे. आणि या बिदरी निमित्ताने या पॅनलचा विजय आणि गुलाल घेऊन आपण जे परिवर्तन घडवणार, हा गुलाल पुढच्या खासदारकी आणि आमदारकीपर्यंत असाच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असू दे अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शनात